नमस्कार. मी सौ शैलजा जतकर. श्री रामायणावरील प्रवचने आपण अभ्यासत आहोत. दिवस दुसरा, भाग पहिला. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. देहमंदिर चित्तमंदिर एक तेथे प्रार्थना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. दुःखितांचे दुःख जाओ ही मनाची कामना. वेदना जाणावयाला जागवू संवेदना. दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना. सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. जीवनी नवतेज राहो अंतरीची भावना. सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना. शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना. सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना. मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना. सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. नित्य हो आराधना. कथा शंकराची, कथा पार्वतीची, कथा कौरवा पांडवा माधवाची, कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, समस्तामध्ये गोड कथा राघवाची. या कवितेमध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी राघवाची कथा फार गोड असे वर्णन केले आहे. ही गोडी सर्वश्रेष्ठ आहे असे ते म्हणतात. काल सांगितलेल्या तीनही राजांनी रावणापेक्षा बलाढ्य असूनही फक्त स्वतःपुरते पाहिले, त्रस्त जगाला मुक्त केले नाही. ते काम प्रभू श्रीरामांनी केले. राक्षस, वानर, मानव, देव, गंधर्व अशा फुटीर गटांना एका संस्कृतीच्या व समान संस्कृतीच्या धाग्याने एकत्र आणून त्यांच्यात धैर्य निर्माण केले. अखंड भारतात धर्माधिष्ठित ऐक्य निर्माण करून एक महान राष्ट्र म्हणून उभे केले. मातृभूमीबद्दल प्रेम, भक्ती, विश्वकल्याण या चिरंतन तत्वाचा अंगीकार आणि पुरस्कार केला. श्रीराम महापराक्रमी आहेत, मात्र तो पराक्रम सज्जनांचे सत्प्रवृत्तीचे रक्षण आणि दुष्ट दुर्जनांचे पारिपत्य यासाठी आहे. पुत्र, मित्र, भ्राता, पती ही सगळी नाती उत्तम रीतीने निभावणारा कुटुंब वत्सल श्रीराम आणि राष्ट्रनेता प्रजानुरंजक राजा राम या दोन रामात जेव्हा द्वंद्व निर्माण होते तेव्हा त्या प्रत्येक वेळी
राष्ट्रनेता राजा राम विजयी झालेला दिसतो. तेच श्रीरामांचे अवतार कार्य आहे. त्यामुळे व्यक्तिगत आयुष्यात कितीही दुःखे भोगावी लागली तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. राज्य त्याग करून वनवास पत्करला. राजकुटुंबातील व पर्यायाने राज्यातील दुहींचे बीजच त्याने नाहीसे केले. स्वतः हिमालयापेक्षा मोठा त्याग करून सर्वत्र त्यागाचे वातावरण निर्माण करण्यात श्रीराम यशस्वी झालेले आहेत. नाशिवंत व्यक्ती व कुटुंब यांच्यापेक्षा शाश्वत व चिरंतन असलेल्या राष्ट्राची प्रतिष्ठा ही अनंत पटीने मोठी आहे. एवढेच नाही तर प्रजा व राष्ट्र कल्याण हे साध्य असून व्यक्ती व कुटुंबेही त्याची साधने आहेत. या सूत्राला, सिद्धांताला जन्म देऊन श्रीरामांनी तो आचरून दाखवला आहे. सीता, आपला बंधू लक्ष्मण यांच्यावर प्राणापलीकडे श्रीरामांचे प्रेम होते. पण प्रसंगी त्यावेळेला नेत्याला आवश्यक असणाऱ्या गुणांची प्रतिष्ठा राखण्याकरता प्रिय व्यक्तींचा त्याग करायलाही श्रीरामांनी मागे पुढे पाहिलेले नाहीये. त्या काळातही भारतात अनेक शूर राजे राज्य करीत होते. परंतु फुटीरपणामुळे ते रावणाचा प्रतिकार करू शकत नव्हते. एवढेच काय, त्यांच्या स्त्रिया सुरक्षित नव्हत्या. माणसाच्या जीवित वित्ताची शाश्वती नव्हती. ऋषींचे यज्ञयाग बंद पडले होते. कुणालाही न्याय मिळत नव्हता. सर्वत्र अन्यायाचे राज्य माजले होते. राजांना स्वतंत्र अस्तित्वच नव्हते. देवांना सुद्धा या रावणाने बंदीशाळेत टाकले होते. त्यातून त्यांची सुटका केली असेल तर श्रीरामांनी स्वपराक्रमाने देवादिकांची मुक्तता केली. पण जितांची पिळवणूक आणि स्वसाम्राज्याचा विस्तार ही कल्पना सुद्धा श्रीरामांना सहन झाली नाही. असा हा स्वातंत्र्याचा भोगता श्रीराम. म्हणूनच सगळ्यांना रामराज्य यावे असे वाटते. समर्थ रामदास स्वामींनी म्हणल्याप्रमाणे, उदंड जाहलय पाणी, स्नान संध्या करावया, असे समाधानाचे उद्गार सर्वत्र ऐकू यायला हवेत. राक्षसांपासून निर्भय करून सर्वांना आनंद दिला असा आमचा स्वातंत्र्याचा भोगता श्रीराम. मानवी संस्कृतीचा अत्युच्च दीपस्तंभ, पराकोटीचा सुसंस्कृत, मानवाला ललालभूत ठरेल असा राम स्वतःच्या चरित्रातून व्यक्तिगत राष्ट्रीय जीवनात श्रीरामांनी एक जबरदस्त श्रद्धा केंद्र निर्माण केले आहे. हे आम्ही कधीतरी विसरणे शक्य आहे काय? स्वतःच्या आचरणाने एका मानवाने जे काही कर्म केले त्या योगे त्याला परमेश्वर पद प्राप्त झाले. म्हणून श्रीरामांनी ही रामकथा गोड असे वर्णन केले आहे. इतकी वर्षे लोटली तरी श्रीरामांच्या जीवनाची मोहिनी जनमानसावर तशीच आहे. आणि म्हणूनच हा ग्रंथ अजरामर झाला. नुसता अजरामर नाही, राष्ट्रीय झाला. रोजच्या व्यवहारात सुद्धा रामाने आपले जीवन किती व्यापले आहे पहा. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. ज्या गोष्टीत सार नाही त्यात राम नाही असे आपण म्हणतो. सर्व व्याप ताप सोडून स्वस्थ बसले की म्हणतो, आता रामराम करीत बसायचे, हे बरे. दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्या की राम राम म्हणून नमस्कार करतात. एखादी व्यक्ती इहलोक सोडून गेली असली तर आपण म्हणतो त्या व्यक्तीने कधीच राम म्हणला आहे. एखाद्या रोगावरच्या हमखास गुणकारी औषधाबद्दल बोलताना आपण रामबाण अशी संज्ञा देतो. आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाचे जीवन व्यापून टाकणारे रामाचे व्यक्तिमत्व आहे तरी कसे, याचा शोध आपण वाल्मिकी रामायणाद्वारे घेत आहोत. कारण
वाल्मिकींचा चरित्रनायक राम हा परमेश्वर नसून मानव आहे. हा मानव दुसरा तिसरा कुणी नसून आदर्श राजा आहे आणि राजा रामाचे चरित्र त्यांनी आपल्या पुढे ठेवले आहे. वाल्मिकींनी लिहिलेली रामायण कथा एका आदर्श राष्ट्रनेत्याच्या राजाच्या जीवनावरील कथा आहे. त्या पुण्यश्लोक भूपतीचे नाव राम. तेव्हा त्या काळच्या परिस्थितीत एक थोर राजा या नात्याने त्याची जडणघडण कशी झाली, त्याने राष्ट्राची घडी कशी बसवली, याचे वर्णन यात असणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की सीता ही चरित्र नायकाची पत्नी आहे. ती अभिषिक्त राणी आहे. एवढेच नाही तर ती व्यक्ती या दृष्टीने उज्ज्वल चरित्र व पराकोटीची तेजस्वी आहे. आता आपण मूळ कथेकडे वळूया. वाल्मिकी रामायणाची सुरुवात अयोध्येचा राजा दशरथ याच्या आयुष्याच्या उत्तरार्धापासून गेली आहे. आता आपण अयोध्येचा राजा दशरथ याच्या अयोध्या नगरीला जाणार आहोत. वाल्मिकींनी या नगरीचे मोठे सुरेख वर्णन केले आहे. ही अयोध्या नगरी शरयू नदीच्या तीरावर वसलेली आहे. या अत्यंत विशाल विस्तीर्ण नगरीत रेखीव व समांतर असे विस्तीर्ण मार्ग आहेत. या नगरीतील वास्तूंना वाल्मिकींनी कैलासाची उपमा दिलेली आहे. एकतर उत्तुंगता आणि दुसरे धवलता. हे प्रासाद अत्यंत उंच आणि धवल आहेत. या दोन्ही गोष्टी त्यांनी कैलास पर्वताची उपमा त्यामुळे दिली आहे. या नगरीतील वास्तू अत्यंत प्रमाणबद्ध, शिस्तबद्ध तसे सुंदर आहेत. पुष्कळ गवाक्षे व दारे असलेल्या वास्तूंच्या कमानी नक्षीदार असून त्यावर हिरे माणिक जडवलेले आहेत. स्त्रियांच्या नृत्यशाळा जागोजागी असून जिकडे तिकडे उद्याने, आंबराई होत्या. इतके असूनही राजमार्ग विशाल होते. त्यावर पौरजनांच्या अंगावर धुलीकण उडू नयेत म्हणून सायंकाळी सुगंधित जलसिंचन केले जाई. अयोध्येचा आकार अष्टपैलू होता. तिच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या माला, तोरणे यांच्या कमानी सुशोभित केलेल्या असून तटबंदी होती. त्याबाहेर संरक्षणासाठीही दुर्ग बांधलेले होते. शेकडो तोफांची योजना असून अधूनमधून ती केलेली होती. सर्व प्रकारची यंत्रे व आयुधे ही पण त्यात होती. या नगरीला सर्व बाजूनी कमानी, वेली असून निरनिराळ्या जिन्सांचे बाजार नियमित अंतरावर होते. पर्वताप्रमाणे रत्नखचित वाडे या नगरीत पुष्कळ होते. अशा मोठ्या वाड्यांवर लावलेले ध्वज मोठ्या डौलाने फडकत असत. ते खूपच शोभिवंत दिसत होते. नगरीमध्ये राजा आणि राजपुत्र यांचे वेगवेगळे वाडे होते. दशरथाच्या वाड्याला 7 चौक तर श्रीरामांच्या वाड्याला 5 चौक होते. 3 चौकापर्यंत रथात बसून जाता येत असे. असे असता आत जाण्याला कोणालाही प्रतिबंध नव्हता. राजस्त्रियांची गृहेही वेगवेगळी होती. राजा व राजपुत्र यांच्या खाजगी मिळकतीही वेगवेगळ्या होत्या. त्यांना करावयाची दाने व देणग्या त्यातून होत असत. आत्तापर्यंत पेशव्यांच्या कालखंडातही हीच पद्धत होती. या सर्व इमारतींचा उंचीचा क्रम असा की देवमंदिराहून राजमंदिराची उंची कमी, राजमंदिराहून मांडलिक राजे व सरदार यांच्या वाड्याची उंची कमी. म्हणजे राजा जरी इतरांहून मोठा असला तरी त्यालाही गर्व होऊ नये म्हणून देवमंदिराचा कळस हा त्याच्या वाड्यापेक्षा उंच ठेवला जाई. राजालाही आपणाहून कोणी मोठा आहे याची जाणीव होऊन नम्रता यावी, हाच उद्देश यामागे आहे. मग आपल्या मनात असा प्रश्न येईल की त्या काळी क्रीडास्थाने, उपवने वगैरे होती की नाहीत? तर त्याचेही वर्णन रामायणात आहे.
अयोध्या नगरीत सुसज्ज अशी क्रीडास्थाने होती. ही कशी नगरी सजवलेली होती राजा दशरथाने, या पुढचं वर्णन आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने, दिवस दुसरा, भाग दुसरा. त्या काळी क्रीडास्थाने, उपवने वगैरे होती की नाहीत असा आपल्याला प्रश्न पडला होता. तर त्याचेही वर्णन रामायणात आलेले आहे. अयोध्या नगरीत सुसज्ज अशी क्रीडास्थाने होती. सर्व ऋतूत अतिशय सुंदर अशी फळाफुलांनी बहरणारी उपवनेही होती. यात लताकुंज होते, विश्रांती स्थाने होती व बहुसंख्येने मोठ्या आनंदाने पौरजन याचा उपभोग घेत असत. त्या राजधानीतील पौरजनांचेही वर्णन वाल्मिकींनी केलेले आहे. ते म्हणतात, अत्यंत सुंदर, समाधानी, न्यायप्रिय असे तिथले लोक होते. कुणीही दरिद्री नव्हता, कुणीही कुरूप नव्हते. आपण म्हणाल, कुणीही दरिद्री नसेल पण कुरूप नव्हता यावर कसा विश्वास ठेवायचा? कारण अयोध्येतील सर्वच लोक काही काश्मीरमधून आलेले नव्हते. परंतु इथे याचा अर्थ असा घ्यायचा की त्यावेळी अयोध्येतील लोक संपन्न होते, त्यामुळे सुखी होते आणि म्हणूनच ते सुंदर होते. कुरूप नव्हते असं जे म्हणलं ते एवढ्यासाठीच. 1 नूर आदमी तर 10 नूर कपडा, मनुष्याला सकस अन्न, उत्तम कपडा आणि उत्तम तऱ्हेचे समाज जीवन मिळाले म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर सुख समाधानाची झळाळी येते. तेच सौंदर्य. म्हणून वाल्मिकींनी अयोध्येत एकही माणूस कुरूप नव्हता असे म्हणले आहे. त्या काळच्या संपन्नतेचे वर्णन करताना वाल्मिकी म्हणतात, सायंकाळी विहार करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या पुरुषांच्या हातात कडी, कर्णफुले, गळ्यात अलंकार, मस्तकावर रत्नजडित मुकुट, नाना प्रकारची वस्त्रे, स्त्रियांचे अलंकार त्याहून विविध प्रकारचे आणि विपुल होते. राजा दशरथाचे आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम होते आणि प्रजाही राजा दशरथाकडे पितृवत प्रेमादराने पाहत होती. इतकी समृद्धी, समाधान, शांतता नांदत असली तरी दशरथाचे संरक्षण साधनांकडे दुर्लक्ष होत नसे. उलट आपले सैन्य सतत सुसज्ज ठेवण्याकडे त्याची सक्त नजर असे. आणि म्हणूनच अयोध्या ही अयोध्या होती. राजा दशरथाचे राज्य संपन्न होते, प्रजा सुखी होती, पण राजाला मात्र मनस्वास्थ्य नव्हते. सर्वसामान्य माणसाला देखील इच्छा असते, आपण जो संसाराचा पसारा मांडला, आपल्या इच्छा पूर्ण करणारा, राज्य पुढे चालवणारा कुणीतरी उत्तराधिकारी असावा. मग राजा दशरथ तर काय, फार मोठ्या कुलातील सम्राट होता. त्याला पुत्रप्राप्तीची किती उत्कट इच्छा असणार. परंतु आपले वय उताराकडे झुकले तरी पुत्रप्राप्ती झाली नाही, म्हणून राजा उदास झाला होता. अत्यंत उदास मनस्थितीत राजा दशरथ शिकारीला गेला असताना त्याच्या हातून श्रावणाचा वध झाला. दशरथ राजा शब्दवेधी होता. दिसले नाही तरी आवाजाच्या दिशेने बाण मारला. पण त्याच्या कल्पनेप्रमाणे श्वापद पाणी पित नसून एक कुमार कमंडलूत पाणी भरून घेत होता. किंकाळी ऐकताच राजाने जवळ जाऊन पाहिले, तो कुमाराला बाण लागलेला. राजा धावत त्यांच्या जवळ गेला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राजाने पाणी प्यायला दिले. तेव्हा कुमाराने आपल्या वृद्ध
आणि अंध माता पित्यांना तहानलेले असल्याने पाणी द्यावे आणि त्यांचा तू पुत्राप्रमाणे सांभाळ कर असे सांगितले. राजे वारंवार कुमाराची क्षमा मागू लागले. तेव्हा कुमार त्यांना म्हणाला, तू माझी क्षमा मागू नकोस. तू मला मुद्दाम मारले नाहीस, त्यामुळे तुला याचे पातक लागणार नाही. कुमाराने माता पित्यांच्या दिशेने बोट दाखवले आणि त्याचे प्राणोत्क्रमण झाले. जात्या जीवाला नमस्कार करून राजा अत्यंत दुःखी मनाने कमंडलू घेऊन कुमारांच्या माता पित्याला पाणी देण्यासाठी निघाला. आजच्या काळातील राजा असता तर विचार करा, श्रावण कुमाराला बाण लागलाय हे पाहून तिथं थांबला असता का? दशरथालाही तिथून निघून जाता आलेच असते की. फार तर त्याच्या आईबाबांना 5-10 हजार रुपये नुकसान भरपाई दिली म्हणजे झाले. पण राजा दशरथ सत्यसंघ आहे. तो कुमारापुढे नम्रपणे हात जोडून उभा राहतो आणि मी तुझ्याकरता काय करू म्हणून विचारतो. राजा पाण्याचा कमंडलू घेऊन श्रावणाच्या मात्या पित्यांसमोर आलेला आहे. आपला आवाज ओळखून तहानलेले वृद्ध माता पिता पाणी पिणार नाहीत म्हणून प्रथम राजा बोलतही नाही, नुसताच कमंडलू पुढे ठेवतो. परंतु तू बोलल्या वाचून आम्ही पाणी पिणार नाही असे ते दोघे म्हणतात. यावर नाईलाजाने राजा दशरथ श्रावण कुमाराच्या मृत्यूची गोष्ट सांगतो. त्या वृद्ध माता पित्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही. अपरिमित दुःखाने वेडावलेली ती व्याकुळ अंतःकरणाने दशरथाला शाप देतात. राजा, तुलाही असाच पुत्र शोकाने तळमळून मृत्यू येईल. आपल्याला पुत्र नाही आणि वर या माता पित्यांचा एकुलता एक पुत्र आपल्याकडून मारला गेला. राजा दशरथ अतीव दुःखी झाला. या पापाचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे, त्याशिवाय आपल्या मनाला शांती मिळणार नाही असे त्याला वाटले. परंतु त्या वृद्ध दाम्पत्यांचा शाप ही त्या पापाचीच शिक्षा होती. राजधानीत परत आल्यावर गुरु वसिष्ठांना राजाने ही दुःखद घटना सांगितली. वसिष्ठांनी बराच विचार करून राजाला अश्वमेध यज्ञ व पुत्र कामेष्ठी करायला सांगितले. वसिष्ठांनी पुत्र कामेष्ठी हा विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग मुनी यांच्याकडूनच करावा असे आग्रहपूर्वक सांगितले. त्याचे कारण असे आहे श्रोते हो, त्यांच्या वाणीत अपार सामर्थ्य आहे आणि दुसरे असे की वनस्पतींच्या गुणधर्माचे त्यांना ज्ञान आहे. हा वनौषधी जाणणारा आहे हे इथे महत्त्वाचे लक्षात घ्यायचे. कारण पुत्र कामेष्ठी करताना अग्नीच्या साह्याने जो प्रसाद सिद्ध करायचा आहे तो हाच चांगल्या प्रकारे जाणतो. हा यज्ञ करतेवेळी यजमानाने काही व्रते नियम पाळावयाचे असतात. ते वसिष्ठांनी राजाला सांगायला सुरुवात केली. 1 वर्षपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य व्रताचे पालन राजाने करायचे आहे. वसिष्ठ राजाला बजावून सांगतात की शरीराने, मनाने आणि आहारानेही तू ब्रह्मचर्य पालन केले पाहिजेस. फार महत्त्वाचं वाक्य आहे या ठिकाणी. शरीराने, मनाने आणि आहारानेही तू ब्रह्मचर्य पालन केले पाहिजेस. तसेच राण्यांनी देखील ठराविक कालपर्यंत विशिष्ट अन्न सेवन केले पाहिजे. राजा दशरथाला अनेक राण्या होत्या, पण त्यातल्या 3 प्रमुख राण्या सुमित्रा, कौसल्या आणि कैकेयी या तिन्ही राण्यांसह राजा पुत्र कामेष्ठीच्या स्थळी व्रतस्थ होऊन राहिला आहे. अग्नीच्या साह्याने
वनस्पतीच्या पासून ऋष्यशृंग ऋषींनी जो प्रसाद तयार केला तो पातळ खिरीप्रमाणे आहे. पुष्कळ दिवस ज्या व्यक्ती जडांना सेवन न करता मिताहारी राहिल्या आहेत त्यांना पातळ पदार्थ देणेच योग्य असते. वाल्मिकी रामायणात या प्रसादाचा उल्लेख पायस असा आहे. तो एका सुवर्ण थाळीतून आणलेला आहे. दुधात तांदूळ घालून पातळ अशी खीर तयार केलेली आहे. ती खीर म्हणजेच पायस राजा दशरथ व त्याच्या राण्यांनी भक्षण केल्यानंतर 1 वर्षाने राजाला पुत्रप्राप्ती झाली आहे. म्हणजे राजा दशरथाला उतार वयात काही विशिष्ट औषधींच्या प्रयोगाने पुत्रप्राप्ती झाली. दशरथाने सुवर्ण थालीतील ते पायस ग्रहण करून कौसल्या, कैकेयी यांना ग्रहण करण्यास दिले. त्या दोघींनी आपल्यातील थोडा थोडा भाग सुमित्रेला दिला. तिघांनाही अतिशय आनंद झाला. त्याने ते प्राशन केले. 1 वर्षाच्या कालावधीनंतर साक्षात विष्णूंचा अंश घेऊन प्रथम कौसल्येला श्रीराम, नंतर कैकेयीला भरत व सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न हे 4 पुत्र एकाच दिवशी झाले. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला भर दुपारी 12 वाजता झाला. आपण ही तिथी शुभ मानतो. श्रीरामांचा जन्म भर दुपारी 12 वाजता शुक्ल पक्षात, तर श्रीकृष्णांचा जन्म भर पावसाळ्यात वद्य पक्षात रात्री 12 वाजता. परंतु याही तिथीला आणि वेळेला महत्त्व प्राप्त झाले, कारण श्रीरामाने लोकांच्या जीवनातील उन्हाळा नाहीसा केला, तर श्रीकृष्णाने लोकांच्या मनातील व जीवनातील अंधकार नाहीसा केला. सत्कर्माने जीवन सफल होते व कर्तव्य दक्षतेनेही जीवन सफल होते. या युगपुरुषांनी हाच मोलाचा संदेश दिला आहे. या युगपुरुषाला सहाय्य करणारे वानरही त्याच वेळी देवांनी निर्माण केले. रामचंद्रांवर देवांनी पुष्पवृष्टी केली. नगरवासियांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती. ते रामाला पाहण्यासाठी अधीर झाले होते. राजा दशरथ व राणी कौसल्येला चिरवांछिताचा लाभ झाला होता. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. वाल्मिकी रामायणात रामजन्माचे अगदी थोडेच वर्णन आलेले आहे. वाल्मिकींचा वर्णन विषय राजा राम हा आहे. त्यामुळे तो सुयोग्य राजा व्हावा या दृष्टीने त्याच्यावर कोणकोणते संस्कार कसे झाले हेच त्यांनी दाखवले आहे. राजा दशरथाला मात्र आपल्या 4 चिमुकल्यांच्या बाललीला पाहताना हर्ष होतो आहे. आपल्या राजवाड्याच्या अंगणात खेळणाऱ्या या 4 चिमण्या बाळांना पाहून त्याला असे वाटते की जणू 4 पुरुषार्थच माझ्या अंगणात क्रीडा करत आहेत व 4 वेदच जणू इथे लालित्य दाखवत आहेत. ज्या नगरीत श्रीरामांनी राज्य केले ती नगरी आजही त्याच नावाने तिथे म्हणजे आत्ताच्या उत्तर प्रदेशात आहे. येथेच प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. रामायणात वर्णन केलेली सरयू नदी आजही अयोध्येजवळ आहे. यावरून हीच रामांची अयोध्या हे निश्चित होते. विकुक्षीपासून श्रीरामांपर्यंत अनेक पराक्रमी राजांची अयोध्या हीच राजधानी होती. त्यामुळे तिची अखंड भरभराट होत गेली. कोसल देशाची राजधानी ही अयोध्या नगरी होय. तीच श्रीरामांची राजधानी. राजा दशरथाचा आणि राणी कौसल्येचा स्वभाव अत्यंत सात्विक होता. साहजिकच मुलांच्या मनावर सात्विक संस्कार होत होते. राणी सुमित्रा ही मगध देशाची राजकन्याच होती. अत्यंत सुस्वभावी आणि सगळ्यांशी गोड बोलणारी. त्यामुळे तिला सुमित्रा हे नाव शोभत होते.
कैकेयी तर राजाची अत्यंत आवडती, तरुण, सुंदर, बुद्धिमान स्त्री होती. अशा परिवारात वाढणारी मुले विचारी, बुद्धिमान, सुस्वभावी नसतील तरच नवल. आज सर्वत्र तरुण पिढीला बेशिस्तपणाबद्दल दोष दिला जातो, परंतु तरुण पिढीला दोष देण्याऐवजी राष्ट्रातील सर्व क्षेत्रातील नेतृत्व करणारा वर्ग, शिक्षक आणि पालक यांनी स्वतःचे थोडे आत्मपरीक्षण करावे. या ठिकाणी पुढचा भाग आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत श्रीराम समर्थ. श्री रामायणावरील प्रवचने आपण पाहत आहोत. दिवस 2, भाग 3. तरुण पिढीला दोष देण्याऐवजी राष्ट्रातील सर्व क्षेत्रातील नेतृत्व करणारा वर्ग, शिक्षक आणि पालक यांनी स्वतःचे थोडे आत्मपरीक्षण करावे, असं मला इथं नम्रपणे सांगावंसं वाटतं. स्वतःच्या स्वार्थापायी समाजहिताचा व देशहिताचा बळी देणारे नेतृत्व तरुण वर्गाला कोणत्या तोंडाने स्वार्थ त्यागाचे व देशसेवेचे धडे देऊ शकेल? पदोपदी असत्याचरण, बेशिस्तपणा, कर्तव्यच्युती यांचे पाठ पालक व शिक्षक तरुण वर्गापुढे ठेवत असताना कोणाचा आदर्श पुढे ठेवून तरुण वर्गाने कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि श्रद्धाशील जीवन जगायचे? स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याला एक सवय जडून गेलेली आहे की प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर सरकारच्या माथ्यावर फोडायचे. परंतु इथे हे एक लक्षातच घेतले पाहिजे की लोकशाहीत सरकार म्हणजे जनता. आपणच आपल्या बऱ्या वाईट गोष्टींचे धनी आहोत. त्या तशाच चालू ठेवायच्या की बंद करायच्या हे आपल्याच हातात आहे. वाल्मिकींच्या रामायणाचा आढावा आणि त्याला अनुसरून आजची परिस्थिती, आजची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती सगळ्या रगाड्यातून राम निघून गेलेला आहे. एकेका विषयाचा अगदी आपण थोडक्यात विचार करूया. आजची शैक्षणिक परिस्थिती, त्याचा विचार केला तर मातृभाषेतून शिक्षण हेच आम्ही विसरून गेलो आहोत. मराठी आमची मातृभाषा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले, अमृतातेही पैजा जिंके अशी माय मराठी, तिचा आम्हाला अभिमान तर वाटतच नाही. उलट मराठी भाषेत बोलणे, मातृभाषेतून शिक्षण याचा कमीपणा वाटतो. आंग्ल भाषेत बोलणे, शिक्षण घेणे यातच फार मोठा अभिमान वाटतो. मुलांपेक्षा त्यांच्या आईबाबांना तो जास्त वाटतो. आई आणि बाबा उरतच नाहीत, तर ते झालेत आता मम्मी आणि डॅडी. त्याचे पुढे किती दूरगामी परिणाम होतात हे आपण पाहतोच आहोत. सामाजिक परिस्थितीबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. समाजामध्ये शैक्षणिक, आर्थिक, गरीब श्रीमंत, विशिष्ट वर्गाची मक्तेदारी, सगळ्याच बाबतीत कमालीची उदासीनता आणि विषमता दिसून येते. गरीब गरीबच राहिला आणि श्रीमंत अतिश्रीमंत झाले. सामान्य जनांच्या अडचणीची सुद्धा त्यांना कल्पना नाही. त्यांना होणारा त्रास, त्यांचे दुःख राज्यकर्त्यांना दिसत नाहीत. 5 वर्षानंतर एकदा निवडणुका आल्यानंतर त्यांना तो मतदार राजा वाटतो. घरोघर जाऊन मतांचा जोगवा मागताना त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव नसते. ती फक्त निवडणुका आल्यावरच होते. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली जो काही लाजिरवाणा प्रकार चालतो त्याला तर खूप लवकर आळा घातला पाहिजे. 7,000-7,500 वर्षापूर्वीची आपली केवढी उदात्त संस्कृती
त्याचे संस्कार केवढे भव्य हे रामायणाचा अभ्यास करताना लक्षात येते. कुटुंबातील नातेसंबंध, एकमेकांविषयी जिव्हाळा, प्रेम, गुरुजनांविषयी आदर, आपले कुलधर्म, कुलाचार, आपलं कुटुंब, आपला परिसर, आपले गाव, जिल्हा, तसेच देश आणि मग संपूर्ण जग याविषयी नागरिक शास्त्र हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांना आचरणाचा झाला पाहिजे. ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगलेच लक्षात आले आहे सगळ्यांच्या. वृक्ष संवर्धन, नद्या स्वच्छता, रस्ते चांगले आणि स्वच्छ असणे, शाळा महाविद्यालयातून उत्तम नागरिक बनवण्यासाठीचे संस्कारक्षम शिक्षण मिळायला हवे. उत्तम शिक्षण, उत्तम आहार, त्याचबरोबर उत्तम सशक्त मनोरंजन आणि त्यातून चांगले संस्कार. सशक्त मन जे उत्तम कार्य करू शकेल आणि राष्ट्राच्या हिताचा त्यात विचार होईल, यासाठी अशा प्रकारे उत्तम तयार झालेल्या तरुणाने आपल्या आयुष्यातील निदान 1 वर्ष तरी राष्ट्रसेवेसाठी द्यावे. पुढे जाऊन उत्तम पद, प्रतिष्ठा, पैसा प्राप्त करायचेच आहे, पण त्यातील 10% तरी समाजातल्या गरजू लोकांसाठी मदत करावी. ती करत असताना मी मदत करतोय किंवा करते असा कुठेही अभिनिवेश नसावा. मी आज इतक्या उत्तम स्थितीत आहे तेव्हा मी पण अनेकांची मदत घेतली आहे. आता कुणाला तरी हात देण्याची माझी पाळी आहे. तरच समता, बंधुता या प्रतिज्ञेला काहीतरी अर्थ आहे. हे सगळं जमण्यासाठी आधी घरातली 2 माणसं सांभाळता आली पाहिजेत, समजून घेता आली पाहिजेत. तरच बाहेरची 20 समजून घेता येतील. तरच प्रेम, जिव्हाळा, एकमेकांचा आदर, एकमेकांसाठी त्याग या गोष्टी आचरणात येतील. आपल्या घासातला घास दुसऱ्याला देणे, माणूस म्हणून माणसाशी माणसासारखे वागणे, हीच तर आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती जाणून घ्यायची असेल तर रामायणाचा अभ्यास अगदी सांगोपांग करावा लागेल. एका वाक्यात त्याची व्याख्या अशीच करता येईल. रामायणातील रामांचा आदर्श, त्याग, प्रजानुरंजन, नातेसंबंध, निस्वार्थी सत्यवचनी श्रीराम, सावलीसारखा वनवासात श्रीरामांच्या बरोबर जाणारा बंधू लक्ष्मण, श्रीरामांच्या पाठोपाठ वनवासात जाणारी सती सीतामाई, श्रीरामांच्या पादुका अयोध्येच्या सिंहासनावर ठेवून आपण स्वतः रामांप्रमाणे तपस्वी जीवन व्यतीत करणारा भरत, आणि 14 वर्षानंतर रामांना तो सांगतोय, रामा, तुझं म्हणून सांभाळलेलं हे राज्य तू परत घे. एवढी उदात्त संस्कृती, त्यागाची परिसीमा, त्या राज्याची प्रजाही राजावर मनापासून प्रेम करणारी, नियमाने वागणारी. म्हणूनच आपण आजही चटकन म्हणतो, रामराज्य यावे. कुटुंब व्यवस्था सुरक्षित, स्वस्थ असेल तरच समाज सुद्धा स्वस्थ, सुरक्षित राहू शकतो. आता मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात विभक्त कुटुंब व्यवस्था दिसून येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच गोष्टीतील स्वास्थ्य निघून गेले आहे. तरुण पिढी मी आणि माझं एवढंच पाहू लागली, त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढते. ज्येष्ठांमधील कुटुंबासोबत राहण्याचे सौख्य मिळत नसल्याने नैराश्य दिसून येते. भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुणाईला आपल्या मुलांसाठी देखील वेळ नाहीये. ज्येष्ठ वृद्धाश्रमात तर लहान मुलं पाळणा घरात. उगीचच आपण आपल्या गरजा भरमसाठ वाढवून ठेवलेल्या असतात.
त्यासाठी अखंड धावतोय. एका टप्प्यावर थोडा विसावा घ्यावा आणि विवेकाने विचार करावा. एवढे उरी फुटे तो आपल्या आई-वडिलांसाठी, आपल्या मुलांसाठी वेळ न देता, त्यांचे हवे नको न बघता एवढे धावून मी काय मिळवणार आहे? मला नेमकं काय हवंय? आणि हे सगळं करून मी तरी निदान सुखी आहे का? समाधानी आहे का? त्याचं उत्तर नाही असं असेल तर मात्र तुम्ही हरलात हे नक्की समजावं. आपल्या मनाशी प्रामाणिक राहून एवढं मात्र नक्की करायला हवं. आर्थिक परिस्थिती याचा विचार करू तेवढा थोडाच आहे. समता, बंधुता, आर्थिक विषमतेची दरी मिटली पाहिजे. निवडणुका आल्या की सुंदर शब्दात पल्लेदार वाक्य टाकून टाळ्या घ्यायच्या. पण स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आली तरी लोकांना राहायला पक्की घरे नाहीत. घरात शौचालय नाही, नळाला पिण्यासाठी पाणी नाही, स्वयंपाकाला गृहिणीला गॅस नाही, मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालये नाहीत, आरोग्याची काळजी घेणारे चांगले दवाखाने नाहीत, रस्ते, वीज यांचा पत्ताच नाही. शेतकऱ्यांच्या, शिक्षकांच्या समस्या सुटतच नाहीत. मराठी भाषेचा दुराभिमान, संस्कृतचा गंध नाही. आपली बुद्धी इंग्रजीला विकली. इंग्रजांचं आक्रमण, त्यांच्याबरोबरच विद्या पण गेली आणि संपत्ती पण गेली. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं असं आपण म्हणतो. पण एक सांगू, आजही आपल्यावर तेच राज्य करीत आहेत. फक्त एक वाक्य आपण इंग्रजी शब्द उच्चारल्याशिवाय मराठीत बोलू शकत नाही. आपले संस्कार, संस्कृती, देशाबद्दल प्रेम, मराठी भाषेचा अभिमान आपण सगळं विसरत चाललोय. उत्तम शिक्षण आपल्या देशात घेऊन मुलं परदेशातील लठ्ठ पगाराची नोकरी, तिथली भौतिक सुखाची रेलचेल यामुळे तिकडेच स्थायिक होऊ लागली. आपलेच संस्कार कुठंतरी कमी पडले असं म्हणावं लागेल. आजही भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला असं अगदी कळवळून सांगणारे कुणीकडे आणि आजची तरुण पिढी कुणीकडे? समाजाचे नेतृत्व करण्यासाठी हे सर्व ओघाने आलेच. आणि म्हणूनच बालवयात होणाऱ्या संस्कारांचे फार मोठे सामर्थ्य मनुष्याला जीवनात लाभत असते. श्रीरामांची मुंज वयाच्या 6व्या वर्षीच झाली. ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. व्रतबंध करून ब्रह्माचर्य श्रम स्वीकारल्यानंतर ते गुरुगृही शिक्षणासाठी गेलेले आहेत. आणि 3 वर्षानंतर रामचंद्र शिक्षण संपवून स्वगृही परतले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या जीवनात किती लहान वयापासून संस्कार दिसू लागले हे आपल्या लक्षात येईल. गुरुगृही 3 वर्षे राहून आलेल्या रामांचे वय फक्त 9 वर्षाचे आहे. हा 9 वर्षाचा मुलगा राजा दशरथाला म्हणतो, बाबा, माझे अध्ययन पूर्ण झाले आहे, पण राज्याची धुरा खांद्यावर घेण्यापूर्वी एकदा प्रवास करून काही तीर्थांचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. राजगुरु वसिष्ठांच्या संमतीने राजाने रामाला अनुमती दिली. रामाबरोबर प्रवासाला फक्त राजवाड्यातीलच मंडळी नव्हती, तर काही ऋषी मंडळी मुद्दाम निघालेली होती आणि त्यांची योजना हेतुपूर्वक केलेली होती. दशरथाच्या अश्वमेध यज्ञ प्रसंगी
अनेक राजे व ऋषीमुनी एकत्र जमले होते. यज्ञासंबंधी धर्मकार्य उरकल्यानंतर ही मंडळी आपापसात विचार विनिमय करीत होती. चालू समस्यांबद्दल राजे रजवाडे व ऋषीमुनी चर्चा करीत असत. या चर्चेतून एकच सूर निघाला की कोणाचेही जीवन सुखी समाधानी नाही, सुरक्षित नाही, जीवित वित्ताची शाश्वती वाटत नाही. सगळी पृथ्वी त्रस्त झाली आहे. यावर उपाय काय? सर्वांच्या विचार विनिमयातून एकच निष्कर्ष निघाला की या सर्व दुःखांच्या मुळाशी राक्षसराज रावण हाच आहे. दुखण्याचे मूळ तर सापडले, त्यावर इलाज काय याचा विचार सुरू झाला. इलाज तर सर्वांना माहीत होता. रावण वध हा सर्व संकटे निवारण्याचा मार्ग होता. परंतु दैत्यराज रावणासारख्या राजधुरंधर पराक्रमी पुरुषाशी गाठ होती. विद्यमान राजांपैकी कोणीही त्याच्याशी सामना करू शकत नव्हते. ऋषीमुनींचे तपस सामर्थ्य लटके पडत होते, कारण रावण हा शिवभक्ती परायण आणि तपश्चर्या करून वर प्राप्त करून घेतलेला होता. परंतु सर्वांनी एक मताने ठरवले की रावणाच्या वधाचे उपाय योजलेच पाहिजेत. ध्येय ठरवले की कार्याची दिशा दिसू लागते. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की रामाचा जन्म झालेला नाही, पुत्र कामेष्टीत चालू आहे आणि तिथे जमलेल्या नेत्यांची चर्चा चालू आहे. या पुढील भाग आपण पुढच्या भागात पाहूया. श्रीराम समर्थ.